महाराष्ट्रामध्ये भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीमध्ये नरेंद्र जाधव यांनी त्रिभाषा समितीची भूमिका राज ठाकरेंना सांगितली। तसंच राज ठाकरे यांचं हिंदी सक्तीबाबतचे असलेले आक्षेप सुद्धा त्यांनी जाणून घेतले। मराठीच्या प्रसारासाठी मनसेनं पूर्वीपासूनच ठाम भूमिका घेतली असून या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे। तत्पूर्वी जाधव यांची समिती राज्यातील विविध राजकीय नेत्यांची भेट घेणार आहे। तेजस्वीपणे त्यांनी आणि प्रखरतेने त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यांनी समजावून घेतलं की समितीने आजवर काय काम केलेलं आहे। कारण सुरुवातीला त्यांनी मुळात समिती असायलाच हवी का असा प्रश्न उपस्थित केला होता, परंतु त्याबद्दल त्यांची आता खातरजमा पटलेली आहे की समिती चांगलं काम करते आहे। पहिली ते चौथी कुठल्याही प्रकारे हिंदीची सक्ती असता कामा नये। आज मितीला हिंदी 5वी पासून आहे तशीच चालू ठेवली तर चालू शकेल, परंतु पहिली ते चौथी हिंदी कुठल्याही प्रकारे सक्ती असता कामा नये। आणि त्यानंतर सुद्धा 5वी पासून पुढे हिंदी ही भाषा असली तरी चालेल, परंतु ती ऐच्छिक स्वरूपात असली पाहिजे, त्याला पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे असा आग्रह त्यांनी आपल्या मांडणीमध्ये धरलेला आहे आणि त्याची आम्ही नोंद घेतलेली आहे।